शेतकरी बांधवांनो नमस्कार. डाळिंबाची पानगळ करण्यासाठी इथेपॉनचं प्रमाण किती घ्यावं हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार माझ्या नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, डाळिंबाची पानगळ करत असताना आपल्याला इथेपॉन वापरतो. बरेच शेतकरी चुकीचं प्रमाण वापरतात, त्याच्यामुळे झाडाच्या काड्या जळून जातात, त्याच्यामुळे आपल्याला काही दुष्परिणामास सामोरे जावं लागतं. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला डाळिंबाची पानगळ करत असताना जास्तीत जास्त हा ताण नॅचरल द्यायचा आहे. जेवढं तुम्ही नॅचरल ताण देणार तेवढं झाडासाठी ते फायदेशीर राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची पानगळ करत असताना जर तुमच्या डाळिंब झाडाची पानगळ हे 30 ते 40% झालेली असेल नॅचरली, तर त्यावेळी आपल्याला इथेपॉन 2 मिली प्रति लिटर घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, 40 ते 50% जर पानगळ झाली असेल तर आपल्याला 1.5 मिली घ्यायचं आहे. आणि 50 ते 60% झालेली असेल तर आपल्याला 1 मिली घ्यायचं आहे. 60 ते 70% जर पानगळ झाली असेल तर आपल्याला अर्धा मिली प्रति लिटर इथेपॉन घ्यायचं आहे. आणि हे इथेपॉन घेत असताना त्याच्यामध्ये आपल्याला 0.3234 प्रति लिटर 5 ते 10 ग्रॅम प्रमाणापर्यंत घ्यायचं आहे. कारण त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश असल्यामुळे पानं लवकर लिप ड्रॉप होणार आहे. तसेच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पानगळ होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला क्युराक्रॉनसुद्धा घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, पानगळीसाठी जे आपण इथेपॉन वापरतो तर इथेपॉन चांगल्या कंपनीचं वापरणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असते. तर कृषीटेकनं आपल्याला इथेपॉन नावानं इथेपॉन 39% SL हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं उच्च दर्जाचं आपल्याला इथेपॉन मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या इथेपॉनचा आपल्याला वापर डाळिंबाच्या पानगळीसाठी करायचा आहे. हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो आपण फेसबुक इंस्टावर पाहत असाल तर आम्हाला फॉलो करा. यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.